तर राज्यात सध्या भाजप शिवसेनेमध्ये शह-काटशहाचं राजकारण बघायला मिळते। त्यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात आहेत। तर याच दौऱ्याचा मुहूर्त साधत उद्धव ठाकरे मराठवाड्यातील दुष्काळ पाहणीवर निघत असल्याने आज मोदी विरुद्ध ठाकरे असा सामना रंगणार आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या आजच्या या दौऱ्यात युती संदर्भात चर्चा करणार असून तसंच भाजपच्या एकूणच लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काय तयारी होणार आहे त्याचा रिपोर्ट देखील या ठिकाणी पंतप्रधानांना सादर करणार असल्याची माहिती मिळते। तर एकूणच या अनुषंगाने मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांमध्ये आज संवाद होणे अपेक्षित आहे। आणि उदय जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। उदय, एकूणच आपण पाहतोय उद्धव ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। एकूणच काय स्वरूप त्यांच्या या दौऱ्याचं, आणि तिकडे आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात दाखल झालेत। उभे असलेले सर्व शेतकरी बांधव कृपया बसून घ्या। मराठवाड्यातल्या अशा गावामध्ये भीषण दुष्काळ आहे आणि याच गावातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दुष्काळ दौरा जो आहे त्याची सुरुवात होणार आहे। थोड्याच वेळात शिवसेना गावामध्ये दाखल होणार आहे। आपल्यासोबत या गावातले काही शेतकरी बांधव आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, कारण या गावामध्ये भीषण दुष्काळ आहे आणि दुष्काळाची झळा यांनी वर्षानुवर्ष सहन केलेली आहे। त्यांच्याशी बोलणार आहोत की यावर्षी नेमकी काय परिस्थिती। काका सांगा की यावर्षी नेमकी दुष्काळाची काय नेमकी परिस्थिती, किती तीव्रता जाणवते? हे दुष्काळ आहे, कसं हे नाही, जनावराला नाही, हे ना मोठा आवाज आहे त्यांचा आवाज आहे। दादा सांग, किती भीषण दुष्काळ आहे? किती? खूप दुष्काळ आहे ना। दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याची, चाऱ्याची, जनावरांची खूप अडचण आहेत। त्यामुळं चाऱ्याची व्यवस्था करायला पाहिजे शासनाने। छावण्या नाही, अजून चारा नाही, पाणी नाही, खूप अडचणी आहेत शेतकऱ्यांना। सरकारने जी मदत दिलेली आहे, कर्जमाफी केलेली आहे, ती कितपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचली आहे? कर्जमाफी काय आमच्याकडं सोसायटी काढलेली, ते सोसायटीचा अजून रुपया माफ नाही। विचारायला गेलं तर ते मध्ये आमच्याकडे काही अहवाल नाही अजून, त्यामुळे अजून काय आमची सोसायटी सुद्धा माफ झालेली नाही। इतर काय सांगाल, काय परिस्थिती आहे इथे खाली? या बीड जिल्ह्यामध्ये आणि या गावामध्ये पाणी सुद्धा पाणी प्यायला नाही, म्हणजे हे बीडला जे नगर परिषदचं पाणी गेलंय त्याच पाण्यावर आज पूर्ण गाव आहे। जे काय थेंब थेंब कुठं गळत आहे त्याच पाण्यावर पूर्ण गाव आहे आमचं, आणि जनावराला पाणी कुठलंही प्यायला नाही। परिस्थिती अशी आहे की माझा एक सरकारला असा प्रश्न आहे की आमचा जो टुकूर प्रकल्प आहे, जवळजवळ ह्या टुकूर प्रकल्पावर 40 ते 40 वर्ष झालं हे राज्यकर्ते निवडणुका लढवित आहेत, आमदार, आणि आम्हाला त्याचं आश्वासन देतात की आम्ही ह्या 5 वर्षामध्ये हा टुकूर प्रकल्प पूर्ण करू, परंतु आजपर्यंत कुणीही हा टुकूर प्रकल्प पूर्ण केलेला नाही। तेव्हा त्याच्यामुळे या इथं सिंचनाची जी परिस्थिती आहे फार दुष्काळजन्य परिस्थिती आहे। जनावराला पाणी प्यायला नाहीये। माननीय उद्धवजी साहेबांना माझी नम्रतेची अशी विनंती करतो गावकऱ्यातर्फे की हा टुकूर प्रकल्प साहेबांनी सुरू करावा। त्याच्या पूर्ण बजेट येऊन पडलेलं आहे, सगळं येऊन पडलेलं आहे, परंतु हा टुकूर प्रकल्प जर झाला तर ह्या 40 गावचा प्रश्न या टुकूर प्रकल्पाच्या मार्गी लागणार आहे। तेव्हा माझी नम्र विनंती अशी राहील साहेबांना की त्यांनी हा टुकूर प्रकल्पाचं काम हाती घ्यावं, असं माझी विनंती आहे। आपली काय प्रतिक्रिया, किती दुष्काळ तुम्हाला सहन करावं लागेल तुम्हाला नेमकी? उदय, तर एकूणच आज उद्धव ठाकरे जे आहे या शेतकऱ्यांशी त्यांच्या दौऱ्यामध्ये संवाद साधणार आहेत। तिकडे आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदीचा आज सोलापूर दौरा आहे आणि या दौऱ्यासाठी सोलापुरात या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झालेले आहेत। सभास्थळी अशा प्रकारे पंतप्रधानांचं आगमन झालेलं आपल्याला बघायला मिळते। मुख्यमंत्री त्याचबरोबर पंतप्रधान सभास्थळी दाखल असून अशा प्रकारे त्या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। काही वेळात या ठिकाणी मोदींची सभा सुरू होणार आहे। तर मोदींच्या हस्ते 30,000 घरांच्या प्रकल्पांचं भूमिपूजन, त्याचबरोबर महापालिकेच्या ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ आणि स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या विकास कामांचं देखील या ठिकाणी आज उद्घाटन होणार आहे। तर इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे। आणि या क्षणाचे अपडेट देण्यासाठी विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विवेक, पंतप्रधान नरेंद्र मोदींची साधारण किती वाजता या ठिकाणी सभा होणार आहे? देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह आता सोलापूरमधल्या इंदिरा गांधी पार्क स्टेडियम या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्या हस्ते सोलापूरमधल्या विविध विकास कामांचं लोकार्पण करण्यात येईल, त्याबरोबर काही प्रकल्पांचं भूमिपूजन देखील करण्यात येईल। त्यातलं सर्वात मोठं जे भूमिपूजन आहे तो प्रकल्प म्हणजे
गृहनिर्माण प्रकल्प आहे, ज्यात असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना 30,000 घरांचं काम इथं सुरू होणार आहे. त्याबरोबर स्मार्ट सिटी अंतर्गत सोलापूरमध्ये जे वेगवेगळे प्रकल्प सुरू करण्यात आलेले आहेत त्याचं देखील उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यासोबतच सोलापूर उस्मानाबाद हा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं देखील लोकार्पण करण्यात येणार आहे. वनविस्ताराच्या ज्या वेगवेगळ्या योजना शहरात राबवण्यात केलेल्या आहेत त्याचं देखील इथं उद्घाटन करण्यात येणार आहे. उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी योजनेचे पायाभरणी देखील या कार्यक्रमादरम्यान करण्यात आले आहे. एकंदरीतच लोकसभेपूर्वी वेगवेगळ्या विकास कामांच्या प्रकल्पांचं उद्घाटन करत इथं प्रचाराची मुहूर्तमेढच नरेंद्र मोदी रोवतात हे निश्चित आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी अवघा 1.5 ते 2 महिने राहिलेले आहेत आणि त्यापूर्वी नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात पुन्हा एकदा येतात. काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं तर कल्याणमध्ये आले होते आणि मेट्रो प्रकल्प 5 आणि मेट्रो प्रकल्प 9 याचं भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं. तसंच सिडकोतल्या काही घरांच्या प्रकल्पाचं देखील भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं आणि आता आज ते सोलापुरात येत आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर लोकसभेच्या दृष्टीने महाराष्ट्राचं अंकगणिताच्या दृष्टीने महत्व आहे. उत्तर प्रदेशानंतर सर्वाधिक जागा महाराष्ट्रात आहेत आणि त्यामुळेच भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रावर लक्ष द्यायचं ठरवलेलं आहे हे स्पष्ट होत आहे. अगदी विवेक. आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा किती फलदायी ठरतो हे येणारा काळच ठरवेल. आणि अशा प्रकारे विकास कामांचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे आणि त्यामधून आता महाराष्ट्रवासियांची मनं जिंकण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा खरं तर यशस्वी होतात का ते येणारा काळच ठरवेल. अशा प्रकारे आज आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरमध्ये दौऱ्यासाठी दाखल झालेले आहेत. त्यांच्या हस्ते आज 30,000 घरांच्या प्रकल्पांचं भूमिपूजन या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ होणार असून आज त्यांची जी सभा होणार आहे त्या सभेमध्ये ते नेमकं काय बोलतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. त्याचबरोबर युती संदर्भात एक महत्त्वाची चर्चा आणि त्या संदर्भातला रिपोर्ट देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधानांसमोर सादर करणार आहेत. आणि याच अनुषंगाने आमचे सोलापूरचे प्रतिनिधी सागर सुरवसे देखील आपल्या सोबत आहेत अधिक माहिती देण्यासाठी. सागर, सोलापूरला छावणीचं स्वरूप आलेलं आहे. पोलीस प्रशासनास पुढे आता खूप मोठं आव्हान असणार आहे. एकूणच हा दौरा व्यवस्थित पार पडण्याच्या दृष्टिकोनातून एकूणच काय अपडेट त्या अनुषंगाने सोलापुरातून? सागर सुरवसे आमचे त्या ठिकाणचे प्रतिनिधी, त्यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर एकूणच आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. आणि त्याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी विकास कामांचा जो शुभारंभ या ठिकाणी करणार आहे, त्यांच्या हस्ते अनेक विकास कामांचं उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर ते जे संवाद साधणार आहेत ते सभेद्वारे नेमका काय संवाद साधतात, त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांमध्ये आज नेमकी काय चर्चा होते, कोणता विशेष रिपोर्ट या ठिकाणी मुख्यमंत्री पंतप्रधानांसमोर सादर करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर अशा प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जाहीर सभा होणार आहे. आणि पंतप्रधानांच्या या सोलापूर दौऱ्याच्या अनुषंगाने अवघं सोलापूर जे आहे ते सज्ज झालेलं आहे. काही ठिकाणी या ठिकाणी निदर्शनं देखील करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत या ठिकाणी निदर्शनं करण्यात आली. मात्र त्या निदर्शकांवरती पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. मोदींच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवाजी चौकात काही वेळापूर्वी निदर्शनं देखील झाली. मोदींच्या फसव्या घोषणांविरोधात राष्ट्रवादीची निदर्शनं या ठिकाणी झाली तर त्यांना ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे. विवेक, आपण पाहतोय विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत. विवेक, राष्ट्रवादीतर्फे या ठिकाणी निदर्शनं देखील करण्यात आली, त्यामुळे एकूणच वातावरण चिघळण्याची देखील कुठेतरी शंका उपस्थित होतीये. कालपासूनच खरं तर विविध ज्या संघटना आहेत, राजकीय पक्ष आहेत, त्यांनी नरेंद्र मोदींच्या दौऱ्याविरोधात वक्तव्य करायला सुरुवात केली होती. आणि त्याचाच एक भाग म्हणून सोलापूरमधला जो शिवाजी चौक आहे तिथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली आणि मोदी सरकार विरोधात त्यांनी घोषणाबाजी देखील केलेली आहे. अनेक जे कार्यकर्ते आहेत किंवा विविध समाजातले जे कार्यकर्ते आहेत, मग ते लिंगायत समाज असेल किंवा धनगर समाज असेल, त्यांना देखील सीआरपीसीच्या 149 कलमा अन्वये पोलिसांनी नोटिसच दिलेल्या आहेत. नरेंद्र मोदी यांचा जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमादरम्यान आपण गोंधळ घालू नये, त्यासोबतच नरेंद्र मोदी सभास्थानीच्या रस्त्याने येणार आहेत त्या रस्त्यामध्ये कुठलाही अडथळा करू नये याकरता यांना नोटिसा बजावलेल्या आहेत. त्यांनी जर असं काही केलं तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील पोलिसांनी या नोटीसद्वारे बजावलेला होता. एकंदरीत आपण बघतोय की जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येईल तसे हे प्रकार जास्तीत जास्त आपल्याला बघायला मिळतील. राजकीय संघर्ष जो आतापर्यंत राजकीय नेत्यांच्या वक्तव्यातून व्यक्त होत होता तो आता रस्त्यावर देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याची चूक आता सोलापूरमध्ये दिसते. अगदी विवेक.
आणि क्षणाक्षणाचे अपडेट देण्यासाठी असेच आमच्या सोबत रहा. या बातमीवरती असेच राहणार आहोत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या सोलापूर दौऱ्यासंदर्भातील प्रत्येक अपडेट अशीच आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतो. बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.